दरम्यान नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसेस बजावलेल्या आहेत। निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य किंवा कृती आपण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाच्या नोटिसेस बजावण्यात आल्या आणि या संदर्भात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी आजचा प्रचाराचा खरं तर शेवटचा दिवस आहे। सर्वच पक्षांकडून खरं तर जोरदार प्रचार आले असे सभांचा धडाका सुरू असतानाच ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। नक्की काय घडलं आपण विचारूयात। माझ्यासोबत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर। भाऊ, नक्की काय झालं? काल रात्री अचानकपणे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पोलीस पोहोचलेत। नाशिक रोड विभागाची घटना आहे ही। त्यामध्ये कण्णू ताजने असतील, योगेशजी भोर असतील आणि ताजनपुरे असतील, या 3 लोकांना नोटिसा रात्रीच्या बजावल्यात की 3 दिवस तुम्ही नाशिक शहरामध्ये न राहता तुम्ही बाहेर थांबावं, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊ नये, अशा प्रकारच्या त्या नोटीस आहेत। मला असं वाटतं की निवडणूक प्रक्रिया ही निपक्षपाती झाली पाहिजे, मुक्त वातावरणात झाली पाहिजे। हे पोलीस प्रशासनाचा दबाव इतका वाढलेला आहे की शिवसैनिक अतिशय भयभीत झालेले आहेत, संभ्रमावस्थेत आहेत की निवडणूक यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु शिवसैनिक रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।